आई, थोडं लवकर लवकर हात चालवा. आज माझ्या माहेरून सगळे येत आहेत आणि तुम्ही आहे की इतक्या सावकाश काम करत आहात. मी तुम्हाला काल रात्रीच सगळं काम समजावून सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. खिडक्या आणि दरवाज्यांची सगळी धूळ काढायची आहे. कुठेही धूळ किंवा माती दिसू नये. त्यानंतर स्वयंपाकघरात मी काही भाज्या काढून ठेवल्या आहेत. जेवणात 4 भाज्या करायच्या आहेत. सर्व लोक नाश्ता करूनच येतील, पण त्यांचे जेवण अशा प्रकारे तयार करा की त्यांनी बघतच राहिलं पाहिजे. खाण्यापिण्यात कोणतीही कमतरता नसावी. सुनबाई, खाण्यापिण्यात कोणतीही कमतरता होणार नाही. तू काळजी करू नकोस. आणि तरीही तुझे आई वडील दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा घरी येत आहेत आणि मला तर आधीच पाहुण्यांचा चांगला पाहुणचार आणि त्यांना चविष्ट जेवू घालण्याचा छंद आहे. मी खूप चविष्ट जेवण बनवते. थोडा वेळ विचार करून नीताजी म्हणाले, सुनबाई, जर मी स्वयंपाकघर सांभाळले तर तुम्ही वरच्या मजल्यावरची साफसफाईचं काम सांभाळा, कारण मी दोन्ही कामं करू शकणार नाही. काय आई, मी काल रात्रीच तुम्हाला सांगितलं होतं की मला पार्लरमध्ये जायचं आहे. सुनबाई, खूप काम आहे. तू साफसफाईचं काम कर, मी स्वयंपाकघरात सगळं जेवण बनवते. नीताजींनी खूप प्रेमाने त्यांची सून अनुला म्हटलं. हे ऐकून अनु तोंड फुगत म्हणाली, आई, इतक्या मोठ्या घराची साफसफाई माझ्याच्याने होणार नाही आणि तसेही मला आज माझे केस कापण्यासाठी पार्लरमध्ये जावे लागेल. जर मी घर स्वच्छ करत राहिली तर मी माझे केस कापू शकणार नाही आणि मग दुपारपर्यंत तर सर्वजण येतील. तुम्हाला काय वाटते की मी घरातच काम करत बसू? नाहीतरी रोज जेवण मीच बनवते. कधी कधी जर तुम्हाला थोडं जास्त काम पडले तर तुम्ही माझ्यावर उपकार करता हे दाखवायला मागे पुढे पाहत नाही. जवळ बसलेला नेताजींचा मुलगा साकेत म्हणतो, अरे अनु, काय म्हणतेस तू? आई नेहमीच तुला स्वयंपाकघरात मदत करते आणि आईचे वय तरी बघ. हे सगळं करायचं वय आहे का तिचं? आणि इतके सारे जेवण बनवून ती घर कधी स्वच्छ करणार? किमान जाण्यापूर्वी तू त्यातील एक काम तरी करून जायला हवे. आईने काम करण्यास किंवा स्वयंपाक करण्यास मनाई थोडी केली आहे. तिने फक्त एवढंच सांगितलं आहे की इतके सर्व काम ती एकटी करू शकत नाही, म्हणून थोडेसे तूही कर. साकेतचे शब्द ऐकून अनु गाल फुगवते आणि बडबडते, हा तुझी आई कमी आहे का, जो तू आता माझी धाकटी सासू बनण्याचा प्रयत्न करत आहे? लग्नाच्या 4 महिन्यात मला एवढे तर नक्कीच समजले आहे की तू नेहमीच फक्त तुझ्या आईचं ऐकतोस, नेहमी तुझ्या आईचीच बाजू घेतोस. तुला माझा आनंद कशात आहे तो दिसतच नाही. अरे अनु, थोडं मोठ्याने बोल. तू काय बोलत आहेस ते मला ऐकू येत नाहीये. काही नाही, अनु डोळे मोठे करून म्हणाली, मी फक्त माझीच खोली स्वच्छ करेन. सांग तुझ्या आईला की जेवण बनवून झाल्यानंतर घर स्वच्छ करा. अनुने पाय आपटून झाडू उचलला आणि खोली स्वच्छ करायला सुरुवात केली. साफसफाई केल्यानंतर ती तयार झाली आणि पटकन पार्लरमध्ये निघून गेली. साकेत त्याच्या आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात पोहोचला. खरं तर साकेत हा नीताजींचा एकुलता एक मुलगा आहे. नीताजींच्या पतीचे 20 वर्षापूर्वी निधन झाले. त्यावेळी साकेत फक्त 6 वर्षांचा होता. साकेतच्या वडिलांना सरकारी नोकरी होती, त्यामुळे नीताजींनी पेन्शनचे पैसे त्यांच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी वापरले आणि त्याला खूप चांगले संस्कार दिले. आई आणि मुलगा दोघेही नेहमीच एकत्र राहत असत, त्यामुळे आई आणि मुलगा असण्याव्यतिरिक्त ते मित्रांसारखेही बोलत असत. जेव्हा नीताजी स्वयंपाकघरात एकट्या काम करायच्या तेव्हा साकेत लहानपणापासूनच तिच्यासोबत स्वयंपाकघरात काहीतरी करायचा. कधी तो भाकरी बनवण्याचा आग्रह करायचा तर कधी दुसरे काही काम करत बसायचा. आईसोबत स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवल्यामुळे तो स्वयंपाकघरातील बरेच काम शिकला होता आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा तो त्याच्या आईला मदत करायचा किंवा जेव्हा जेव्हा त्याची आई आजारी पडायची तेव्हा तो तिची काळजी सोबत तिच्यासाठी स्वयंपाकही करायचा. तो त्याच्या आईला जेवू घालायचा आणि स्वतःचे जेवणही स्वतः बनवायचा. साकेतचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते. नीताजींच्या माहेरी तिचे आई वडील, भाऊ आणि बहिणी सगळे तिथेच आहेत. नीताजी 4 भावांची एकुलती एक बहीण होती. तिचा नवरा गेल्यानंतर तिच्या भावाने तिला तिच्या आई वडिलांच्या घरी येऊन राहण्यासाठी खूप आग्रह केला होता, कारण लहान मूल आहे आणि एकटी किती त्रास सहन करणार. आम्ही सगळे आहोत तुझे आणि त्याची काळजी घेण्यासाठी. पण नीताजींनी नकार दिला, कारण आज आई वडील आहेत, पण उद्या जेव्हा माझे आई वडील जातील तेव्हा माझ्या भावा आणि वहिनींसोबत तिथे राहण्यापेक्षा
माझ्या सासरच्या घरी राहणे माझ्यासाठी चांगले आहे आणि मग मला माझ्या पतीच्या पेन्शनचे पैसेही मिळतात आणि हातात जरी पैसे असतील तरी मी माझ्या मुलाला चांगले शिक्षण देईन, त्याला मोठे करीन. ती तिच्या मोठ्या भावाला सांगते की दादा, मी माझ्या नवऱ्याच्या घरीच राहीन आणि ते सोडून कुठेही जाणार नाही. तुम्हीच लोक आमच्याकडे येत राहा. जेव्हा जेव्हा मला तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही लोक माझ्यासाठी आहात ना. असे म्हणत तिने तिच्या माहेरी राहण्यास नकार दिला होता. नीताजींच्या माहेरी पूर्ण कुटुंब आहे. तिच्या माहेरी कुटुंबात सुखसोयींची काहीच कमी नाही. या 20 वर्षात नीताजींचे आईवडील तर वारले, पण तिचा भाऊ आणि वहिनी नीताजींची खूप चांगली काळजी घेतात आणि नेहमीच तिला अधूनमधून फोन करतात. साकेत स्वयंपाकघरात जातो तेव्हा तो आईला म्हणतो, दे आई, मी भाज्या कापतो, तू तोपर्यंत पुऱ्यांसाठी पीठ तयार कर आणि हो, रायत्यात तडकाही मीच घालेन. आई बराच वेळ उभे राहिल्याने तुझे गुडघे दुखायला लागतात, म्हणून मी बाहेरून एक स्टूलही घेऊन आलो आहे, म्हणून तू अधीमधी त्यावर बसत जा. आणि आई, इतक्या भाज्या बनवण्याची काय गरज आहे? 2 भाज्या बनव, रायता आणि खीर आहे ना, यात होऊन जाईल. अरे नाही बाळा, घरी एक नवीन सून आली आहे आणि तिचं आईवडील कधीतरीच तिच्या माहेरून इकडे येत असतात, त्यामुळे 2 भाज्या चवीला लागत नाहीत. किमान 4 भाज्या तरी असल्या पाहिजेत. इतक्या वर्षांनी घरात आनंद आहे. सून घरात आली आहे आणि आता नातेवाईकांची येणे जाणे सुरू झाले आहे आणि मला हे सगळं करायला खूप आवडतं. पण आई, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. हे सगळं करून तू आजारी पडशील आणि काल अनुने तुला एवढं काम करायला सांगितलं होतं तेव्हा तू नकार देऊ शकली नसतीस का? ती सगळी कामं तुझ्यावर सोपून स्वतः पार्लरला गेली आहे. ती 2 दिवसापूर्वीच पार्लरमध्ये जाऊ शकली असती ना. आज जाण्याची काय गरज होती? अरे बाळा, सुनबाई नुकतीच घरी आली आहे. तिला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. तिला थोडा वेळ दे आणि मग तिचे वयच किती आहे? ती फक्त 21 वर्षांची आहे. हळूहळू तिला सगळं समजेल आणि घरातील सर्व चालीरीतीही शिकेल. हो आई, मीही तेच म्हणते. ही अनु ही काय दूध पिणारी मुलगी नाहीये. ती 21 वर्षांची मुलगी आहे. 21 वर्षांची. आणि 21 वर्षांची मुलगी लहान नसते आई. तू तिला खूप लहान बनवून ठेवला आहेस. 20 वर्षांच्या मुलींना एवढी समज तर नक्की येते की काय चांगले आहे आणि काय वाईट. ही माहिती समजण्याची क्षमता असते आणि तूही तिला नेहमीच लाडावून ठेवला आहेस. ज्या दिवशी ती नियंत्रणाबाहेर जाईल तेव्हा मला सांगू नकोस की तुझी बायको माझं ऐकत नाही म्हणून. मी तिला फक्त घरकाम करायला आणि घर सांभाळायला सांगत आहे. तू तिच्यावर जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात कर. आयुष्यभर तुला काम करून कंटाळा आला नाही का? आता सून घरात आली आहे, त्यामुळे थोडं आरामात राहा आणि शक्य होईल तितकंच काम कर. तुझी सून म्हणते म्हणून स्वतःला काम करायला भाग पाडू नको. तिला लहान पोर सांगून तिला मनमर्जीचे करण्यास तू पाठिंबा देतेस आई. हे बरोबर नाहीये. अरे बाळा, का? तू काय एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून खूप रागवला आहे? ठीक आहे, मी तिला समजावते. तिच्या मुलाच्या सर्व गप्पा संपवत नीताजी म्हणतात की अरे गप्पा मारत मारत कळलंच नाही की कधी जेवण बनले. सर्व अन्न उचल आणि झाकून जेवणाच्या टेबलवर ठेव. तोपर्यंत मी माझी खोली आणि बाहेरची बैठकीची खोली स्वच्छ करायला घेते, कारण त्या लोकांची येण्याची वेळ झाली आहे आणि त्यांच्यासमोर साफसफाई केली तर ते चांगले दिसणार नाही. तोपर्यंत अनुचा फोन येतो की हॅलो साकेत, माझे आई बाबा शहरात आले आहेत. ते फक्त 10 मिनिटात येतील. तेव्हा तू मला पटकन येऊन पार्लरमधून घेऊन जा, कारण मी रिक्षाने आली तर यायला वेळ लागेल. आपल्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर ते पार्लर आहे. ठीक आहे अनु, मी तुला घ्यायला येतोय, पण तू पार्लरच्या बाहेरच भेट. अनु येताच तिच्या माहेरचे लोक पण येतात. दादा, वहिनी, आई वडील आणि सोबत काका काकी सुद्धा आले होते. सर्व लोकांशी अनु खूप प्रेमाने भेटते आणि त्यांना ड्रॉइंग रूममधील सोफ्यावर बसवते. नीताजींना त्यांच्या सोनेचे आईवडील आल्याचे जाणवताच त्या आनंदाने ड्रॉइंग रूममध्ये त्यांना भेटायला येतात. भेटीनंतर सोफ्यावर बसायला जाताच तोपर्यंत अनु म्हणते, आई प्लीज सर्वांसाठी पाणी घेऊन या ना. लोक खूप दूरवरून आले आहेत. सोबत चहा सुद्धा बनवा. आधी चहा घेतील आणि नंतर थोड्या वेळाने जेवण करू. ठीक आहे सुनबाई, मी आत्ताच सर्वांसाठी पाणी आणते
असं म्हणत नीताजी चहा बनवायला टाकतात आणि सर्वांसाठी पाणी आणतात. अनुच्या पालकांनी एका प्लेटमध्ये काही शगुनचे सामान ठेवले आहे आणि त्यासोबत त्यात एक कार्डही ठेवले आहे. ते नीताजींना देतात आणि म्हणतात, समदनजी, आमच्या धाकट्या मुलाचे लग्न आहे. तुम्ही सर्वांनी लग्नाला यावे. हो हो, आम्ही सर्वजण लग्नाला नक्कीच येऊ. मग लगेच अनु म्हणते, तुम्हाला माहिती आहे का आई, माझ्या भावाचे लग्न एका खूप मोठ्या कुटुंबात ठरले आहे. ते खूप श्रीमंत लोक आहेत. त्यांच्याकडे 4 गाड्या आहेत. तसे माझ्या भावासाठी खूप मोठे प्रस्ताव येत होते. एका आमदाराच्या मुलीचाही एक प्रस्ताव आला होता. पण काय करावे, माझ्या भावाला इकडे मुलगी आवडली आणि मग हे लग्न ठरले. नाहीतर आमदार आमच्या लग्नासाठी पूर्ण 50 लाख रुपये देण्यास तयार होते. मग हसत हसत नीताजी म्हणतात, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. सुनबाई, मुलगी नेहमीच आपल्या मुलाच्या पसंतीची निवडली पाहिजे. आता बघ ना, माझ्या मुलालाही तुला आवडली होती आणि माझ्या मुलाची निवड किती चांगली आहे. हा, ते तर बरोबर आहे. आणि मी काही कमी सुंदर आहे का? अनु मोठ्या अभिमानाने म्हणाली. आई, आता तुम्ही इथे बसून बोलत राहणार का? का जेवण पण वाढशील? सगळ्यांची जेवायची वेळ झाली आहे. अनु सगळं जेवण टेबलवर ठेवलं. ते फक्त एकदा गरम करायचंय. साकेत अनुकडे पाहत म्हणाला, हो हो साकेत, मला माहीत आहे. जेवण टेबलवर तयार आहे. कारण मीच तर आज सगळं जेवण बनवलं आहे. फक्त गरम करायला आईंना सांगते. मग काय, आई एवढेही करणार नाहीत का? अनुचे बोलणे ऐकून नीताजी आणि साकेत तसेच तिचा भाऊ आणि वहिनीही आश्चर्यचकित झाली. एवढा सगळा स्वयंपाक अनुने बनविला आहे, हे कसे शक्य आहे? कारण 4 महिन्यांपूर्वीपर्यंत तिच्या पालकांच्या घरी अनु स्वयंपाकघरात डोकावतही नव्हती. फक्त बसून ऑर्डर द्यायची. तिला घरातील कोणतेही काम कसे करायचे हे माहीत नव्हते. जर घरी 4 पाहुणे आले आणि मला काही मदत हवी असेल तरीही अनु तिच्या खोलीतून बाहेर पडत नसे. सासरच्या घरी येताच ती अचानक इतक्या सगळ्या गोष्टी करायला कधी शिकली? हे कसे शक्य आहे? तेव्हा अनुची वहिनी उठते आणि नीताजींना मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात जाते. जेवणाच्या संपूर्ण वेळेत अनु तिनेच सर्व काम केल्याचे भासवत राहिली. जेवताना अनुचा भाऊ तिला चिडवण्यासाठी म्हणतो की, अनु, मला वाटत नाही तू स्वतःच्या हाताने एवढे चविष्ट जेवण बनवले आहेस. मी जेव्हा तुला कधी चहा बनवायला सांगत होतो तेव्हा तू तर 1 कप चहा बनवायला अर्धा तास लावत होतीस आणि म्हणतेस की हे चविष्ट जेवण तू तुझ्या हाताने बनवलेस. असं म्हणत अनुचा भाऊ हसायला लागतो. जवळ उभा असलेला साकेत म्हणतो, अरे मेहुणे साहेब, इतके चविष्ट जेवण तर फक्त माझी आईच बनवू शकते. अनुने फक्त त्याला हात लावला आहे. त्याला काय फरक पडतो की अनुने तिच्या माहेरी कधी काम केले आहे की नाही किंवा जेवण बनवले आहे की नाही. हळूहळू स्वयंपाक करायला शिकेल आणि तसेही माझी आई तिला सर्व काम करायला शिकवेल. जरी तिने याआधी तिच्या माहेरी काहीही केले नसले तरी आता तिच्या सासरच्या घरी आल्यानंतर ती सर्व काही शिकेल. यात काही मोठं नाहीये. काय अनु, मी बरोबर बोलत आहे ना? हे सगळं ऐकून तिचे आईवडीलही आनंदी होतात की त्यांचा जावई इतका समजूतदार आणि चांगला आहे. जरी आपल्या मुलीला सध्या काही काम येत नसेल पण त्यांना खात्री आहे की एक दिवस ती सगळं शिकेल. तिला टोमणे तर मारत नाही ना? पण अनुला यावर राग येतो आणि ती जवळ उभ्या असलेल्या साकेतला कुजबुजते. तुला हे सगळं बोलण्याची काय गरज होती? तू थोडा वेळ गप्प बसू शकत नव्हतास का? का मी काय चुकीचं बोललो आहे का? मी जे काही बोललो ते सत्य आहे. तू ते खोटे मानू शकत नाहीस. तू खोटे बोलली होतीस आणि मी ते क्लिअर केले. चल आई, आता तुम्ही जेवणाच्या टेबलवर बसा. मी तुम्हा सर्वांना जेवण वाढते. अनुची वहिनी नीताजींचा हात धरून टेबलावर बसवताना म्हणाली. मग सर्वजण जेवण अनु आणि तिच्या वहिनींनी वाढले. जेवण करून झाल्यानंतर काही वेळाने सगळेजण घरी निघून गेले. हळूहळू वेळ कसा निघून गेला हे कळले नाही. आता अनु तिच्या आईच्या घरी जाण्याची तयारी करू लागली. तिने लग्नासाठी खूप खरेदी केली. एके दिवशी तिने तिच्या सासूला सांगितले की आई, तुम्हाला माहिती आहे का, माझी आई तिच्या भावी सुनेसाठी सर्व दागिने बनवून आणत आहे. कपाळापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत तिने ते सोन्याचे बनवून घेतले आहेत. माझे आईवडील त्यांच्या सोन्यावर खूप पैसे खर्च करत आहेत. हे ऐकून साकेत रागावतो आणि म्हणतो, मग काय झाले? ते त्यांच्या सुनेसाठीच सर्व दागिने बनवून घेत आहेत ना? सर्वजण आपल्या सुनेसाठीच दागिने बनवतात आणि मग तुला काय कमी आहे?
जे तू माझ्या आईला सांगत आहेस? आम्हीही तुझ्या लग्नासाठी हे सगळं बनवले, तुझ्या आवडीनुसार सगळं काही खरेदी केले, दागिन्यांपासून ते तुझ्या कपड्यांपर्यंत. मग आज तू हे सगळं का सांगत आहेस? आणि हे सगळं बोलण्याचा काय अर्थ आहे? बोलण्यापूर्वी थोडा विचार कर अनु. तू नेहमीच तुझ्या माहेरच्या बद्दल बोलत असतेस आणि या घरात जे काही आहे ते तुझे पण आहे ना. आणि एवढं सगळं असूनही तू तुझ्या भावाच्या लग्नासाठी नको ती खूप खरेदी केलीस. मी आणि आई तुला काहीही बोललो नाही, तरीही तू माझ्या आईला काही ना काही कारणावरून बोलत राहतेस. ही तुझी चांगली सवय नाही, ती तू बदल. यावेळी अनुकडे साकेतच्या बोलण्याला काहीच उत्तर नव्हते, तरी तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. मग ती आईचा फोन येत आहे असे सांगून तिच्या खोलीत गेली. आज नीताजीही तिच्या मुलाला काही बोलत नाहीत, कारण तिला असेही वाटत होते की तिचा मुलगा कुठे ना कुठेतरी बरोबर बोलत आहे. अनु ही आता लहान मुलगी नाही, जी प्रत्येक छोट्या गोष्टींवर त्यांचा अपमान करत असते. तिला तिच्या माहेरचा आणि पालकांचा खूप आदर आहे, पण ती माझ्या आईचा आदर करायला नको वाटते. अरे आदर तर सोडाच, पण संधी मिळताच ती तिचा अपमान करते. तशी माझी आई तिच्यासाठी कोणतेही कसर सोडत नाही. मी तिला किती वेळा तरी हातवारे करून समजावले आहे, पण तिला समजत नाही. दुसऱ्या दिवशी अनु तिच्या भावाच्या लग्नाला जाण्यास तयार होते आणि तिच्या सासूला म्हणते की आई, तुम्हाला माहिती आहे का, माझे माहेरचे कुटुंब किती श्रीमंत आहे. लग्न शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये होत आहे. अनेक प्रतिष्ठित लोक ही लग्नाला उपस्थित राहणार आहेत, म्हणून तुम्हीही चांगली कपडे घालून या. तुमच्या या हलक्या आणि स्वस्त साड्या घालून येऊ नका, नाहीतर येचाल फटीचर साडी घालून आणि माझे नाक कापचाल सर्वांसमोर. एकदा माझ्या माहेरी या, मग मी तुम्हाला दाखवीन की माझ्या माहेरी सगळे किती श्रीमंत आहेत. आता नीताजींनाही असे वाटू लागले होते की त्यांची सून तिच्या शांततेचा फायदा घेत आहे आणि मला पाहिल्यावर अपमान करण्याचा प्रयत्न करते. ती हे पाहत नाही की तिची सासू तिच्यावर किती प्रेम करते, तिची प्रत्येक मागणी पूर्ण करते, तिला मुलीसारखं घरात ठेवण्याचा प्रयत्न करते. नाहीतर माझे कुटुंब इतके लहान आहे, एकच मुलगा आहे, त्यांची एकच इच्छा होती, म्हणजे एक चांगली सून मिळावी, म्हणजे तिलाही आपल्या मुलीसारखे ठेवू शकेल. पण सुनेला तिच्या माहेरची गाणी गाण्यापासूनच वेळ नसतो. माहीत नाही माझ्या सुनेला या सर्व गोष्टी कधी समजतील आणि कधी ती माझा अपमान करणे बंद करून मला स्वतःच मानेल. अनु गेल्यानंतर एक दिवस साकेत त्याच्या आईला सांगतो की आई, मला अनुचा तिच्या माहेरच्या घरून फोन आला होता. तिला माझी गरज आहे. मी आता जात आहे आणि लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर तुला घ्यायला येईन. तयार राहा. ठीक आहे बाळा, सुनेच्या घरी लग्न आहे, खूप काम आहे, जा आणि तिला मदत कर. मग काही वेळाने साकेत निघून जातो. तिथे गेल्यानंतर अनु साकेतला कामात इतकी व्यस्त ठेवते की लग्नाच्या दिवशी साकेतला त्याच्या आईला घेऊन यायला वेळसुद्धा मिळत नाही. दुपारी 12 वाजले आहेत. जेव्हा तो सर्व कामांपासून मोकळा होतो तेव्हा साकेत अनुला सांगतो की तो त्याच्या आईला आणायला जात आहे. मग अनु म्हणते की आईला आणण्याची काय गरज आहे, त्यांना एवढेही इकडे तिकडे फिरायला जमत नाही का, की ते स्वतःहून माझ्या आईच्या घरी लग्नाला येऊ शकेल. आता ती लहान मुलगी नाहीये की तिला तुम्ही घेऊन यावी. अनु, तू काय म्हणत आहेस? घरात 2-2 गाड्या असून ही माझी आई बसने धक्के खात येईल. फक्त 1 तासाचा प्रवास आहे, मी लगेच घेऊन येतो. तेवढ्यात अनुची आई घाईघाईने खोलीत येते आणि साकेतला म्हणते, साकेत बाळा, मी नवरदेवासाठी खरेदी केलेली शेरवानी आकाराने खूप मोठी आहे, आपल्याला ती बदलावी लागेल. मला आता जावे लागेल. अनुचे वडील आणि मोठा भाऊही काही कामासाठी बाहेर गेले आहेत, म्हणून प्लीज तुम्ही हे काम करा. ठीक आहे आई, तुम्ही मला ती शेरवानी द्या आणि वराला पण माझ्यासोबत पाठवा, मी ती लगेच बदलून आणतो. असं म्हणत तो वराला शेरवानी बदलायला घेऊन जातो. साकेत गेल्यानंतर अनु नीताजींना फोन करते आणि म्हणते की साकेत कामात खूप व्यस्त आहे, तो तुम्हाला घ्यायला येऊ शकत नाही. एक काम करा, तुम्ही बसने या. अनुच्या फोननंतर नीताजींनी 2-3 वेळा साकेतला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन वारंवार व्यस्त येत होता. म्हणूनच ती बसमध्ये बसून संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचतात. संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेले असते. सासूला पाहून अनु सर्वांना सांगते, बघा, ही माझी सासूबाई आली आहे. बहुतेक सासूबाई बसने आली असावी, म्हणून ती थकली असावी. मी तर बसने कुठेही जाण्याचा विचारही करू शकत नाही.
मी नेहमीच गाडीने येते आणि जाते. आईंना आधीच बसने येण्या जाण्याची सवय आहे, म्हणून ती बसने आल्या आहेत. नीताजींना समजत नव्हते की त्यांची सून त्यांची प्रशंसा करत होती की त्यांची थट्टा करत होती. तरीही नीताजींना त्यांच्या सुनेने त्यांच्या बसने येण्याबद्दल अशा प्रकारे बोलणे आवडले नाही. साकेत देखील हे ऐकतो आणि त्याच्या आईकडे येऊन म्हणतो, आई, तू बसने का आलीस? मी तुला घ्यायला येणारच होतो. अरे साकेत, मीच आईंना फोन केला होता. तुला कामात एवढं व्यस्त पाहून मला वाटले की तू आईला आणायला जाऊ शकणार नाहीस. मग कदाचित असे झाले असते की आई लग्नाला येऊच शकल्या नसत्या. मग नीताजी अनुला एका खोलीत बोलवतात आणि म्हणतात, बाळा, तू मोठा हार आणला नाहीस. हे घे, मी तुझा हार आणला आहे. हे पण घाल. आणि असंही इतक्या दागिन्यांमध्ये खूप सुंदर दिसत आहे. मग अनु संपूर्ण खोलीत मोठ्या आवाजाने बोलते की अरे आई, तुम्ही याला मोठा हार म्हणत आहात. तुम्ही माझ्या भावी वहिनीचे दागिने अजून पाहिले नाहीत. मग ती तिचा फोन उघडून त्यातील दागिन्यांचा फोटो दाखवत म्हणते, हे बघा, हा एक मोठ्या हाराचा फोटो आहे. हा राणी हार आहे. आणि या बांगड्या पहा, माझ्या आईने किती सुंदर बनवलेल्या आहेत. माझ्या आईने प्रत्येकी 3 तोळ्याच्या 4 बांगड्या बनवल्या आहेत. अनुचे हे शब्द ऐकून खोलीत बसलेले सर्व लोक नीताजींकडे पाहू लागले. नीताजींना स्वतःला खूप अस्वस्थ वाटते की त्यांनी किती प्रेमाने तिच्या सुनेसाठी हार आणला होता आणि तिच्या सुनेने तिच्या बोलण्याने तिच्या त्या मोठ्या हाराला एकदम छोटं बनवले. नीताजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. साकेतला त्याच्या आईचा असा अपमान होताना पाहणे सहन झाले नाही. तो त्याच्या पत्नीवर खूप रागवला. त्याला त्याच्या पत्नीचा तिच्या आईवडिलांच्या घरी अपमान करायचा नव्हता. म्हणून तो शांतपणे त्याच्या आईला घेऊन लग्न अपूर्ण ठेवून घरी निघून गेला. नीताजींनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण साकेतने ऐकले नाही आणि तो म्हणाला की आई, आता पुरे झाले. मी या घरात मुलासारखे काम करत आहे, पण अनु नेहमीच तुला टोमणे मारते. आता मी हे सर्व सहन करणार नाही आणि पूर्ण लग्नादरम्यान मी तुझ्याशी असेच वागेल, जे मी पाहू शकणार नाही. साकेत अर्ध्या रस्त्याने पोहोचला होता. तेवढ्यात त्याला अनुचा फोन येतो. ती घाबरून साकेतला विचारते की तू कुठे आहेस? अनुचा घाबरलेला आवाज ऐकून साकेत विचारतो, काय झालं अनु? साकेत, खूप मोठा गोंधळ झाला आहे. आईने वहिनीसाठी बनवलेले दागिने घेऊन वडील दुकानातून घरी येत होते. तेवढ्यात 2 चोर दुचाकीवरून आले आणि बंदुकीच्या धाकावर वडिलांकडून दागिन्यांची बॅग हिसकावून घेऊन गेले. त्यांनी वडिलांना खाली ढकलले होते, त्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. आता लग्नाच्या मिरवणुकीला जाण्याची वेळ झाली आहे आणि घरात दागिने नाहीत. आता काय करावे ते कळेना. मी खूप टेन्शनमध्ये आहे. जर बिना दागिन्यांशिवाय लग्नाच्या मिरवणुकीला गेलो तर माझ्या आईवडिलांची इज्जत जाईल. साकेत आधीच अनुमुळे खूप रागावला होता आणि आज त्याला अनुला धडा शिकवण्याची संधी मिळाली होती, म्हणून तोही रागाने म्हणतो, मग मी काय करू शकतो? ते तुझे आईवडील आहेत. त्यांचा आदर गेला तरी मला काय फरक पडतो? मी माझ्या आईसोबत घरी निघून आलो आहे. साकेत, तू काय म्हणतोयस? तुला माझ्या आईवडिलांच्या आदराशी काही देणे घेणे नाही का? ते तुला त्यांच्या मुलापेक्षा जास्त मानतात आणि तू तुझ्या आईला घरातून घेऊन निघून गेला आहेस. तू लग्नालाही उपस्थित राहणार नाहीस. तू बरोबर बोलत आहेस अनु. जर तुझ्या आईवडिलांनी मला मुलगा मानले आहे, तसेच माझी आईही तुला मुलगी मानते, पण तू कधीही त्याची मुलगी होऊ शकली नाहीस. तू त्यांचा सर्वत्र अपमान करतेस. आजही तू त्यांचा अपमान केला आहेस. माझ्या आईचा वारंवार अपमान सहन करायला नाही लावले. जर तू तिचा आदर करू शकत नाहीस तर तिचा अपमान करण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला नाही. साकेतचे बोलणे ऐकून अनु रडू लागते आणि म्हणते की इतक्या कठीण परिस्थितीतही तू मला 4 शब्द ऐकवत आहेस. मला वाटलं होतं की तू मला साथ देशील. अशी कशी साथ हवी आहे तुला? आणि मी सतत तुला साथ दिली आहे, पण तू नेहमी अशा गोष्टी करतेस ज्यामुळे मला राग येतो. तू नेहमीच बालिश असल्यासारखे वागतेस आणि तसेही तुझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, तरीही तुला माझ्या आईलाच ते सगळं सांगायचं असते. फोनमध्येच घेत नीताजी म्हणतात, काय बाळा, सुनबाई इतक्या वेळ झालं रडत आहे आणि तू तिच्यावरच रागवत आहेस. बरं ठीक आहे सुनबाई, मला सांग, तुला आमच्या दोघांकडून काय हवे आहे? आई, माझे आईवडील म्हणत आहेत की त्यांच्याकडे सध्या इतके पैसे नाहीत
की इतके सगळे दागिने इतक्या लवकर बनवू शकतील. त्यांनी त्यांची सर्व बचत दागिने बनवण्यात गुंतवली होती. आता इतका खर्च झाला आहे. माझे आईवडील माझ्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी माझे दागिने दान करू इच्छितात आणि लग्न संपताच ते 4 दिवसांनी ते मला परत करतील. किमान त्यांची रूपरेखा तरी राहील आणि माझ्या आईवडिलांचा आदरही माझ्या दागिन्यांमुळे राहील. नंतर जेव्हा त्यांच्याकडे पैसे असतील तेव्हा ते त्यांच्या सुनेसाठी ते बनवून देतील. फोन स्पीकरवर चालू होता. तेव्हा साकेत म्हणतो की तुझ्याकडे कोणते दागिने आहेत? तू तर नेहमी म्हणायची की माझ्याकडे खूप कमी दागिने आहेत आणि ते पण खूप छोटे आहेत. मग त्या इतक्या लहान दागिन्यांनी तुझ्या आईवडिलांची रूपरेखा आणि आदर कसा राहील? इतके लहान दागिने पाहून मुलीचं कुटुंब त्यांना टोमणे मारू लागतील. तू राहू दे, तुझे दागिने त्यांना देऊ नको. आणि मग तुझ्या भावाच्या लग्नात तू काय घालणार? तुम्ही काळजी करू नका, मी कृत्रिम दागिने घातले आहेत. निदान माझ्या आईवडिलांचा आदर तरी राखला जाईल. वाह अनु, तुझ्या आईवडिलांचा आदर हा आदर आहे आणि माझ्या आईचा आदर व्यर्थ आहे. तुझ्या आईवडिलांचा आदर राखण्यासाठी तू कृत्रिम दागिने घालण्यास तयार आहे, पण माझ्या आईचे सोन्याचे दागिने पाहूनही तू त्यांचा अपमान केला होता. असं म्हणत साकेत कॉल डिस्कनेक्ट करतो. आज अनुला कळत होते की ती तिच्या सासूसोबत जे काही करायची ते चांगले नव्हते. तिचा नवरा नेहमीच तिच्या पालकांचा आदर करत आला आहे. तिला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला होता. मग ती ढसाढसा रडू लागते आणि विचार करते की जर तिने तिच्या सासूचा आदर केला असता तर कदाचित तिला आज हा दिवस पाहावा लागला नसता. थोड्या वेळाने बाहेर गोंधळ उडाला की साकेत आणि नेताजी आले आहेत. साकेत त्याच्या सासऱ्यांशी काहीतरी बोलत आहे, जे पाहून अनुला वाटते की नक्कीच काही चांगली गोष्ट आहे, कारण तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील सर्व ताण नाहीसा झालेला दिसत होता. अनुचे वडील हसत हसत तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, खरोखरच जावई खूप चांगले आहेत. त्यांनी सर्व दागिने देण्यास होकार दिला आहे. त्यासोबतच नीताजींनीही तिचे दागिनेही काढून तुला घालायला दिले आहेत आणि म्हणाले आहेत की माझ्या सुनेनं कृत्रिम दागिने घालणे मला आवडणार नाही. मी तर म्हातारी आहे आणि माझ्याकडे कोण पाहणार आहे? तिच्या भावाचे लग्न आहे म्हणून तिला सजून दजून राहायलाच पाहिजे. साकेत परत तर आला, पण तो आणि नेताजींना अनुशी बोलले नाहीत आणि पूर्ण लग्नादरम्यान ते एकमेकांपासून दूर राहिले. पण अनुच्या मनात मात्र तिच्या सासूबद्दल वेगळ्याच भावना निर्माण झाल्या होत्या. लग्नादरम्यान ती तिच्या सासूशी बोलण्यासाठी संधी शोधत राहिली, पण तिला ते शक्य झाले नाही. लग्नानंतर जेव्हा नेताजी निघत होत्या तेव्हा अनुने सर्वांसमोर नेताजींचा हात धरला आणि त्यांची माफी मागितली आणि म्हणाली, आई कृपया मला माफ करा. मी बालिशपणात माहीत नाही किती चुका केल्या आहेत आणि तुमचा तर किती वेळा अपमान केला आहे. आज जेव्हा मी त्या गोष्टीबद्दल विचार करते तेव्हा मला खूप लाज वाटते की तुम्ही नेहमीच मोठेपणा दाखवला आहे, पण मी सतत मूर्खपणाच्या गोष्टी करत राहिले. आतापासूनच मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला माझी सासू नाही तर माझी आई बनवण्याचा प्रयत्न करेन. मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी सासू मिळाली. नीताजीही तिच्या सुनेला माफ करतात. दुसरीकडे जेव्हा साकेतला कळते की अनुने त्याच्या आईची माफी मागितली आहे तेव्हा त्यालाही खूप आनंद होतो. काही काळ निघून जातो आणि आता अनुच्या स्वभावात बदल झाला आहे आणि ती आता तिच्या सासूचा आदर करायला शिकली आहे आणि हळूहळू घरातील कामे देखील शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, लग्नापूर्वी प्रत्येक मुलीने घरातील कामे शिकली पाहिजेत असे नाही. अनेक मुलींना माहेरी असतानाच घरातील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे त्यांना लग्नाच्या नंतरच्या जबाबदाऱ्या माहीत नसतात. जेव्हा ते त्यांच्या सासरच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यांच्या छोट्या मोठ्या गैरसमजांमुळे त्यांच्या सासरच्या घरात समस्या निर्माण होतात. म्हणून मुलीची तसेच पालकांची जबाबदारी आहे की जमेल तेवढे शिकलं पाहिजे. लग्न हा एक छोटासा शब्द नाही, तर ते झाल्यानंतर जबाबदाऱ्यांचे ओझे सुद्धा आपल्यावर पडते आणि त्या जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. जर तुम्ही वेळेनुसार हळूहळू जबाबदाऱ्या पूर्ण करायला शिकलात तर जीवन आनंदी होते. चुका प्रत्येक जण करतो, पण त्या चुकांमधून शिकून त्या सुधारणे हा जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा
आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.